नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज सोमवती अमावस्या आहे आणि आज आपल्याला आवर्जून या गोष्टींचे नियम पाळायचे आहे। सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते। अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येसोबत अनेक नियम सांगितलेले आहेत आणि हेच नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यांचे पालन आपल्याला करणे अत्यंत आवश्यक आहे। या वर्षातील पहिली अमावस्या 8 एप्रिल 2024 रोजी येत आहे। या दिवशी पूजेवर अधिक भर दिला जातो कारण नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात असे म्हटले जाते। यंदा 8 एप्रिलला सोमवती अमावस्या आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने ते मोक्ष प्राप्त करतात, तसेच त्यांचा आशीर्वादही मिळतो। पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी, तसेच ज्योतिषशास्त्राने दिलेले नियमही पाळावेत। धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे। हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे। अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते। याशिवाय त्यांचा आशीर्वादही मिळतो। पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पितरांची पूजा करावी। हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो। भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात। या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात। गंगा स्नान करणे शुभ मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला। या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करावे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। महादेवाला या दिवशी अभिषेक करा। सूर्याला अर्घ्य अर्पण करा। या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते। सोमवती अमावस्येला चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नका। यामुळे पितरांचा दोष निर्माण होऊन जीवनात धन, अन्न आणि सुखाची कमतरता भासते। सोमवती अमावस्येला केस आणि नखे कापू नयेत। महिलांनीही या दिवशी केस धुवू नयेत। असे मानले जाते की या घरामध्ये गरिबी राहिल्याने संकटे वाढू लागतात। या दिवशी केरसुनी, झाडू खरेदी करू नये। कोणतीही नवीन वस्तू विकत घेऊ नये। कटू वचन बोलू नये। सोमवती अमावस्येला शास्त्रात दिलेल्या या नियमांचे अवश्य पालन करावे। अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।